नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता घरी जातोय. आता म्हणजे 5:45 झालेले आहेत. आज माझं एवढं लक होतं, मेट्रो पण लवकर भेटली. जेव्हा मी म्हणजे 5:30 म्हणजे 5:40ला मी याला येऊन गेलो होतो, मेट्रो स्टेशनला येऊन गेलो होतो मी. मला मेट्रो पण लवकर भेटून गेली. त्याच्यानंतर आपली ऑटो रिक्षा पण लवकर भेटून गेली. म्हटलं चला देव पावला, म्हटलं म्हणजे मी 6:30 वाजेपर्यंत घरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे मी असं पटापट भेटलं ना. आज काय ट्रॉफिक पण काय दिसत नाही एवढी, तर मी लवकर घरी पोहोचून जाईल आज मी. चला तर मला तर जरा ते मेडिकलवरती पण जायचं आहे. मेडिकल वगैरे बघतो मी. काय ते त्रिशूला काय एखादी खेळणी बघतो मी. ते त्रिशू फोनवरती सांगत होती, पप्पा मला येताना काहीतरी खेळणी घेऊन या म्हणे. म्हटलं ठीक आहे, बघतो म्हटलं मी. चला बघू आता एखादी काय खेळणी वगैरे भेटते का ते बघतो आधी. तिला ते डॉक्टर किटच घेऊन जातो माझ्या मते. तिला डॉक्टर किटचं लई येड आहे. ते अशी भांडी नाही, हे डॉक्टर किट आहे ना, हे बघा, हे असं डॉक्टर किट घेतलं मी. पॅक वगैरे केलं आहे, असं गिफ्टसारखं पॅक करून घेतलं. म्हणजे आज काय त्रिशूचा बड्डे वगैरे नाही आहे, ते आपलं गिफ्टसारखं पॅक करून घेतलं. तिथं आता घरी जाणारच आहे, ते ओपन करून दाखवणारच आहे तुम्हाला. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आता गायत्री नाश्ता काय बनवते काय नाही बघू. तोपर्यंत ताईचा फोन आला की मार्केटमधनं ते सुके बोंबील आणि झिंगा असतात ना, ते घेऊन ये म्हणे येताना. म्हटलं ठीक आहे, येताना घेऊन येतो म्हटलं. ते बघा ते झिंगा दिसत आहेत ना, ते 50 रुपये वाटा येतो. तर ते झिंगा घेऊन घेत होते. ताईने सांगितलं मला फोन करून, माझी मोठी बहीण असते ना इथं बाजूला, त्यांनी सांगितलं फोन करून. म्हटलं चालेल, झिंगा वगैरे घेऊन येतो म्हटलं मी. म्हटलं चला आता झिंगा वगैरे तर घेऊन झाले, तर आपण जाऊया आता मेडिकलमध्ये. मला ते पॅरासिटामॉल गोळी पण घ्यायची, ताप वगैरे आला आहे. त्याच्यानंतर त्रिशूला काही किटकॅट चॉकलेट वगैरे घेऊन जाऊ आपण. तिला काही ना काही पाहिजेच, म्हणजे रोजच्या रोज काही ना काही तिला खाण्यासाठी पाहिजे, म्हणजे पाहिजेच असतं तिला. चला एक किटकॅट चॉकलेट पण घेतली. आता परत एक गोळ्या पण घेऊन घेतल्यात माझ्यासाठी. परत गायत्रीचा मध्येच फोन येऊन गेला. येताना बोले हारा मसाला आणि काकडी घेऊन या, सँडविच बनवते मी म्हणे. म्हटलं मला पहिलेच ॲसिडी होते, त्याच्यामध्ये सँडविच बनवते. म्हटलं ठीक आहे, आता काय तिला नाराज करायचं, घेऊन जाऊ म्हटलं. मग काय ते काकडी वगैरे घेतली आणि हारा मसाला 10 रुपयाचा घेतला. चला तर आता जाऊया आपण घरी. त्रेशो, खूप बापरे, काय करते तू? मोबाईल बघते? बंद कर मोबाईल, बंद कर. तुला नाही सांगितलं ना मोबाईल बघायला? हां, हे इकडे फॅन बंद आहे, गरमी होते ना तुला. फॅन चालू ठेवायचा ना. हे बघा, हे कार्टून मोबाईल बघत होते. आत्ताच आलो मित्रांनो घरी. चला ते काहीतरी, अरे हां, ते बॅगेमध्ये ठेवलं आहे. ते त्रिशूसाठी काहीतरी आणलं आहे. गायत्री काय आणलं असेल? तू काय बनवते आता? सँडविच बनवून देते. मित्रांनो, जेव्हा आपण घरी येतो ना, गायत्रीचं एक असेल, म्हणजे ती सकाळी उठली एवढ्या दिवसापासून सांगते तुम्ही जिम जॉईन करा, जिम जॉईन करा. ते असं मला ते सँडविच वगैरे बनवून देते जाड होण्यासाठी. ती बऱ्याच महिन्यापासून सांगते, म्हणजे वर्षापासून, की जिम जॉईन करा म्हणे तुम्ही. हा गायत्री, अरे ऐकता म्हणजे आता एक गायत्री पाणी दे ग त्रिशूला. हा मग दे तिला पाणी दे. आता गायत्री एवढ्या महिन्यापासून सांगते जिम वगैरे लावा. आता मित्रांनो तुम्ही सांगा, एवढा म्हणजे मी सकाळी घरातून 7:15 7:30ला निघतो मी, बरोबर. परत म्हणजे इकडनं पण मी नाही बोललं तरी 2-3 किलोमीटर चालत जातो. परत तिकडनं पण 2-3 किलोमीटर चालत येतो. परत दिवसभर ऑफिसमध्ये म्हणजे लॅबमध्ये काम असतं माझं, ते उभं राहूनच काम असतं लॅबमध्ये. आता बरेच जे MSc MTech वगैरे झाले असतील त्यांना माहिती आहे लॅबमध्ये कसे कामं असतात. ते बसण्यापेक्षा उभं राहूनच जास्त काम असतं. हां, दादा मारतोय. अच्छा, थांब आपण दादाला मारूया, थांब. तर मित्रांनो तेच, आणि एवढं थकायला होऊन जातं. आणि त्याच्यात गायत्री म्हणते जिमला जा, जिमला जा. काय पटकन पटकन? हा फ्रेश होतो ना, फक्त अरे मी जिमला का नाही जाऊ शकत भाऊ? नाही सांगणार. तेव्हा लगेच राग आला तिला. ती प्रत्येक वेळा सांगते तुम्ही जिम जॉईन करा. आता मित्रांनो काय ते वे पावडर खायचं आणि फुगायचं, त्याला काय अर्थ आहे का? आता बारीक तर बारीक. काय आलं त्रिशू? काय आलं? तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी. काय आणलं असेल? तू काय सांगितलं होतं मला आणायला? तेच बघतो आता मित्रांनो. आता जिम जॉईन करणं म्हणजे अवघड. आता बघा माझ्याकडे काय बाईक नाही का काय नाही. जिम इथून नाही बोललं तरी 1 किलोमीटर जिमला जायला लागतं ते मार्केटमध्ये. एवढं लांब ते मार्केटमध्ये. काय झालं? काय आणलंय?
थांब, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय मी काहीतरी. गिफ्ट पाहिजे ना तुला? हा थांब, गिफ्ट देतो मग. तेव्हा मम्मीला राग आलाय ना, मला जिमला पाठवते मम्मी. एवढंच इथं थकायला होऊन जातं. आता मला सांग गायत्री, मी जर ते गावी शेतामध्ये कामाला गेलो असतो तर तुम्हाला हा चांगलं राहिलं असतं. टाइम मस्त दाबून जेपून मस्त खाल्लं असतं. काय आणलंय? थांब, मम्मी देणार तुला, मम्मी देणार. थांब, मम्मीकडे आहे ते गिफ्ट. तसं नाही गायत्री, जसं शेतामध्ये थकायला होतं तसं इथं कंपनीच्या कामाला पण थकायला होतं ना गायत्री. एवढं आहे, कंपनीच्या कामापेक्षा शेतामध्ये जास्त मेहनत करायला लागते. हा थांब ना, तुला गिफ्ट देतो ना. तुला गिफ्ट पाहिजे ना? हा थांब, मग तुला गिफ्ट देतो मी. ते मम्मीला राग आलाय ना, ते मम्मी मला सांगते जिमला जा म्हणे, तुम्ही बॉडी बनवा म्हणे, असे सांगते मम्मी. तर बघू गायत्री, जेव्हा म्हणजे व्यवस्थित वाटेल ना मला की जिमला जाऊया बाबा. नाही वाटणार तुम्हाला. कधीच नाही वाटणार. कधीच नाही वाटत. अरे यार, नाही मला ते कच्चेवाले दे, ऍसिडी होते गायत्री मला. तेच त्याच्याचे ते असं नाही, ते भाजून नको देऊ. मी देते बरोबर. नाही 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 नाही, याच्यावर नको, गॅसवरती नको, मला असं कच्चच पाहिजे. कच्चंच पाहिजे. हा कच्चंच खा. मी मला बनवून अच्छा, तुझ्यासाठी बनवते ती. वेडे झाले तुम्ही. कच्चं कोण खातं? हा अरे यार, कच्च कोण खाता का म्हणजे? हे असं खा. नाही नाही गायत्री, मला ऍसिडी होते म्हणून नाही खाऊ शकत मी. खरंच ऍसिडी आहे, गोळी पण घेऊन आलोय मी ऍसिडीची. ताप आलाय ना आतून मला ना, बघा असं तापासारखं वाटतंय. हा बेटा. हा, भाजून खा. तुला काय भाजून खायचं आहे? ते सँडविच भाजून खाणार तू? हा ठीक आहे, चालेल. ते गायत्री तिला भाजून दे असं. हा ना, थांब ना, ते मम्मी बघ ना काहीतरी बनवते सँडविच, मग तुला तुझं गिफ्ट देतोय मी. मित्रांनो थांबत, खोकला पण येतोय गायत्री. हा थांब ना जरा, 2 मिनिटं वेट करशील का तू? ते मम्मी काय करते बघ. नको ना गायत्री, ते मला राहू दे ना, ते मस्त बनवलंय. ते बनवून देईन ना. हा ठीक आहे, ते मला बनवून दे मग. आणि चल, ते त्रिशूसाठी काहीतरी गिफ्ट आणलंय मी, ते त्रिशूला दे. तर नाही तर असं कर, पहिले तिला गिफ्ट देऊन दे, मग नंतर ते सँडविच बनव. आता ही गायत्री पण सांगते ते वे पावडर घेऊन या, 1500-2000चा डब्बा घेऊन या, ते खाऊन तुम्ही जिमला जा. हा हे गायत्री देतात तिला. जा तू त्या रूम, तिकडे जातो तू, तिकडे जा, तिकडे जा, त्या रूम मध्ये जा, तिथे जा बरं, तू डोळे बंद कर. तिथं उभी राहा, तिथं तिथं जातो, तिथं जा. डोळे बंद. डॉल. ये इकडे. ये इकडे, डोळे बंद करतो, तिथं जा, तिथं उभी राहा, जा तिकडे जा, त्या रूम मध्ये जा, गाडीकडे जा. हा बस, इकडे बघ. हा डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर. नाही, तू डोळे नाही बंद केले बघ, दोन्ही हाताने डोळे बंद कर. हा असे डोळे बंद कर. हा थांब, मम्मी आणते गिफ्ट तुला. थांब, मम्मी गिफ्ट आणते. हा दाखव काहीतरी इकडे. थांब 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 थांब, तर तिकडे चल, तिकडे चल, पाठी चल. हा बघा मित्रांनो, सिलेंडर पण आलाय सकाळी, तर सिलेंडर पण द्यायचा आहे. दे गायत्री, दे त्रिशूला गिफ्ट दे. ओ बाप रे, काय दृश्य त्याच्यामध्ये? डॉल. डॉल आहे? नाही, डॉल नाही आणली. काढू की काढू? तू काय थांबा त्रिशू, काय त्याच्यामध्ये? थांब 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 त्रिशू, सांग पप्पाला. असं दाखव, असं दाखव, असं कर, असं कर. इकडे दाखव. कर त्रिशू, ओपन कर. काय आणलंय बघ तुझ्यासाठी. ती काढी, पट्टी काढ. काढ ना, तू काढ ना गायत्री, तू काढ ना गायत्री. हे हिचं मला दुपारी फोन केला, पप्पा माझ्यासाठी घेऊन या म्हणे काहीतरी. म्हटलं ठीक आहे, घेऊन येतो तुझ्यासाठी. दुसऱ्या मुलांकडे काय बघितलं ना तिने, असं आहे मग तिला पाहिजेच मग. काही पण मागत राहते ती, काही ना काही. चला ठीक आहे, आता बाप नाही तिचे लाड पूर्ण करणार, मग कोण करणार, बरोबर की नाही मुलीचे. गायत्री तुला सँडविच पण बनायचं आहे, पटापट कर ना ते ओपन. असं पण फाडलं तर चालेल ना गायत्री, ते काही बड्डे गिफ्ट नाही आहे ना. मित्रांनो, त्रिशीचा ना 5 एप्रिलला बड्डे असतो, तिच्या बड्डेला टाईम आहे अजून. मी तिच्या बड्डेला तसा व्हिडिओ बनवणारच आहे. काय आणलंय बघ त्रिशू. डोळे बंद कर. अरे बापरे. डोळे बंद कर. ते काय डोळे बंद केलेच आहेत ना तिने. डोळे बंद कर. ओ बापरे. ए, डॉक्टर की. पप्पाने डॉक्टर काय की त्रिशू, झाला. डॉक्टर किट. सरळ दाखव, सरळ. तेव्हा किती खुश झाले मित्रांनो. कोणाचे दात काढते? दात, मम्मीचे दात काढा त्रिशू. पप्पाला ताप आलाय नाही बघ, इंजेक्शन.
ते पप्पाला असं टोचून, हा? नाही नाही मला नाही ताप येत ना, मम्मीला जास्त ताप येतो ना तिरशू. सांग पप्पाला सर्दी पण झालीये है ना, सांग पप्पाला. हे दात असे बघायचंय ना ते तिथं. तेव्हा चष्मा पण आहे बघ तिथं. चष्मा, अरे बाप. तेव्हा चष्मा पण आहे, कैची पण आहे, ते इंजेक्शन पण आहे. हे ना? कसं ते असं टेम्परेचर चेक करायचं असतं का त्रिशू ते. पप्पाला check करतात. किती पप्पाला बघतात. मला ताप आलाय ना का त्रिशू, मला नको, मम्मीला जास्त ताप येतो ना. दात काढायचे, पप्पाचे असं दात काढायचे आणि याच्यात टाकायचे, हा? चल गायत्री तू सँडविच बनव, चल पटापट तू सँडविच बनव. ते आता खेळेल तिची खेळेल ते आता. फोडून देऊ लगेच? हा ठीक आहे, थांब फोडून देतो आम्ही. थांब मम्मी सँडविच बनवते. गायत्री बघतो मी, ठीक आहे. आता मला जिमला जेव्हा वाटेल ना तेव्हा जाईल मी, पण आता सध्या परिस्थिती नाही म्हणजे जिमला जाण्याची. एक म्हणजे बॉडी पूर्ण लूज पडली आहे माझी. पण तुला असं चांगला नाही दिसत का गायत्री, मी बारीक बुरी काहीतरी? हा शरीर कसं पाहिजे, मस्त जॉबला जाताना मस्त फिट शरीर पाहिजे. अरे हो, फिट शरीर पाहिजे गायत्री, पण माणसाचं ऑफिसमध्ये येणारं टेन्शन असतं. हो खोलून देऊ? हा थांब ओपन करून देतो मी ते, ठीक आहे. जा ना तुम्ही फ्रेश व्हा पटकन, जा ना लवकर. हा ना, फ्रेश होतो ना मी. चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय. चल बाय बाय कर त्रिशू. आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. तेव्हा किती जोरात बोलतोय बाय. परत एकदा त्रिशू, परत एकदा बाय बाय कर. बाय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, कसं काय? बाय. बाय. चला मित्रांनो, बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.